षटकांचा सामना आहे। विशाल नाईक अँड आपण पाहतोय दुसरे पंच रुपेश मेस्त्री पाहायला मिळत आहेत। तर जे चेंडू आपण पाहतोय इथे उपलब्ध करून दिलेले आहेत स्वर्गीय स्वप्नील भगत यांच्या स्मरणार्थ प्रवीण खंडू भगत यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। या मी विनंती करतोय आपल्या श्री हनुमान मंडल टिवरीचे जे स्वयंसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांना मी विनंती करेल की आपण सीमारेषेचा ताबा घ्या। महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते शेवटच्या एंड अंतिम दिवसामध्ये ही स्पर्धा आणि अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले गेले। अविनाश भोईर सज्ज झाले तर आपण पाहतोय सीमारेषेचा ताबा घेतला जातोय। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आकेश आपल्याला पाहायला मिळतोय। खूप चांगलं क्रिकेट दर्जेदार सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय। 2 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये। तर सकाळच्या सत्रामध्ये जर संघ व्यवस्थितरित्या इथे उपस्थित झाले असते तर निश्चित स्वरूपाने 4 षटकांचे सामने खेळवले गेले असते। तर मनाला कुठेतरी खंत वाटते ज्या पद्धतीने एक गाव एक फॉर्मॅट मध्ये संघ उशिराने उपस्थित होत आहेत। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। पहिला चेंडू घेऊन गौरव खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता। खोलवर हाताळलेला चेंडू हितेश पुढे सरसावला गेलाय। तत्पूर्वी एकच धाव कंप्लीट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये। एक धावेसहित संघ जाऊन पोहोचते फलकावरती। आर्या 11 बोरिवली हा संघ एक धाव ही फलकावरती पाहायला मिळतंय। कारण हेच टिवरीचं मैदान सातत्याने मी पाहतोय। आदिवासी क्रिकेट एकता समाजाच्या माध्यमातून मॅचेस भरवले जात आहेत रवींद्र ठक्कर अँड कंपनीच्या माध्यमातून आणि ॲक्युरेट 9:30 वाजता सामन्याला सुरुवात होते। 6 षटकांचे सामने असतात आणि प्रत्येक सामना 6-6 षटकांचा खेळवला जातो आणि 12 संघ त्या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। आणि इथे 6 या वेळेस अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळतोय। ब्युटिफुल डिलिव्हरी लेंथ अँड लाईन वरती चेंडू हाताळला गेलाय। गौरवचं कौतुक करावं तितकंच कमी जो संघ नायक आहे। इथून दोन्ही संघ आपण पाहिले तर मातब्बर पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये। दोन्ही संघ आपण पाहिले तर तुल्यबल आणि एकाच परिसरातून येत असताना कित्येक वेळा एकमेकांच्या विरुद्ध संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळालेत मैदानाच्या आतमध्ये। संजय यावेळेस संजयच्या बॅट मधून स्लॉक स्वीपचा फटका चेंडूला मात्र भिरकावून दिलाय सुंदररित्या। अक्षय मात्रे स्टँडच्या दिशेने चेंडू फरार। 4 धावा चौकार। षटकांचे 2 षटकांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये 4 धावेसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 5 धावा। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये। गौरव पुनश्च एकदा सज्ज होतोय। यावेळेस पुनश्च एकदा स्कूप करण्याच्या प्रयत्नामध्ये होते। अनिकेत पुढे सरसावले जातील तत्पूर्वी एक धाव अर्जित केलं गेलंय। 4 चेंडू अप्रतिम पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये। अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना धावांची गती फलकावरती 6 धावा 6 रन्स। एका बाजूला संजय पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला अनिकेत। ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। धावांची गती 6 धावा। चेंडू फेकून झालेत आतापर्यंत। गौरवचं कौतुक करेल 4 चेंडू मध्ये 1 धाव। 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत। अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला। ब्युटिफुल डिलिव्हरी लेंथ अँड लाईन अप्रतिम। फक्त वेग असून चालत नाही अचूक टप्पा भेदक मारा तुम्हाला सातत्याने राखावा लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि तेच निदर्शनात आणले गेले। धावांची गती 6 धावा। लेफ्ट हँड फलंदाज हार्ड हिटर बॅट्समन मॅचच्या मॅच मध्ये ज्याने की धुमाकूळ माजवला होता त्या फलंदाजाला मात्र रोखून धरलं गेलंय गौरवच्या माध्यमातून। अप्रतिम खोलवर चेंडू होता ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हितेश वेगाने पुढे सरसावले गेले। तत्पूर्वी एक धाव अर्जित करत असताना धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहायला मिळते। पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धाव फलकावरती 7 धावा 7 रन्स ऑन द बोर्ड। या आपण ऐकूया विपिनजी याच्या माध्यमातून सुमधुर संगीत। भूमिकेमध्ये आज आपण पाहतोय समालोचन क्षेत्रात सुद्धा आणि आज डीजे मॅनच्या भूमिकेमध्ये धनंजय पाटील बॅन्ड फ्रॉम कोपरी डीके आपल्याला पाहायला मिळत आहेत।
धावांची गती फलकावरती एकंदरीत पाहिले तर 7 धावा युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले आहेत संध्याकाळच्या या सत्रामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी मार्क वरती अंकित येत असताना आपण पाहतोय की जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रापासून काही क्वालिटी दर्जाचं क्रिकेट खेळलं गेलंय आई गावदेवी एक्सर संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू खोलवर चेंडू होता ऑन साइडला सुंदररित्या चेंडूला वळवलं गेलंय. चेंडूला मात्र फेकून दिलंय डीप मिड ऑन च्या वरतून 6 धावा षटकार. जबरदस्त हाय बॅकलिपचा वापर केला गेला. फुल ओव्हर लाईनचा चेंडू आणि फुल ओव्हर लाईनच्या चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. टप्प्याचा चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये आउटसाइड द ऑफ स्टंप वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दबाव आला आहे. दबावात पाहायला मिळतोय एक षटकार आल्यानंतर आपण पाहतोय आत्मविश्वास डलमलला गेला मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती 14 धावा 14 रन्स. इथून चांगले चेंडू तुम्हाला हाताळावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा येत असताना यावेळेस बॅटचं टॉप आहे. चेंडू हवेत आहे. एसटी रक्षक दुसऱ्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये गेले आणि गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद होतोय झेल बादच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना सुंदररित्या भावेशच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. फलंदाज बाद गॉन. न्यू बॅटर गौरांग मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावरती 14 धावा 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. गौरांग मैदानाच्या आतमध्ये तर एका बाजूला संजय आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम आतापर्यंत खेळ साकारला गेलाय. थोडस घाई करा प्लीज. अजून सेमीफायनल फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवायचा आहे. क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू फेकले गेले. 14 धावा फलकावरती आतापर्यंत लगवल्या गेल्या. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा या वेळेस मात्र जबरदस्त अप्रतिम टप्पा चूक फर्निचर उद्ध्वस्त केले गेले. व्हॉट डिलिव्हरी. बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का बसतोय. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 14 धावा फलकावरती 2 गडी बाद. चला न्यू बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. अक्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. चेंडूला स्लॉक स्वीपच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न संजय याचा फसला जातोय आणि ॲक्युरेट स्टंप टू स्टंप गोलंदाजी हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय अंकित याच्या उत्कंठातून मिळवलेला हा दुसरा सक्सेसफुल विकेट पाहायला मिळाला. धावांची गती फलकावरती 14 धावा. एक षटकार आल्यानंतर आपण पाहतोय दडपण वाढलं गेलं होतं. वाईट चेंडू हाताळला आणि तदनंतर आत्मविश्वास आपण पाहतोय जुनावला गेला. फलंदाज बाद केला गेला आणि लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले गेलेत आणि आता मात्र हॅट्रिक वरती येऊन पोहोचला जातोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती फुलटॉस चेंडू ऑन साइडला. फुलटॉस चेंडूला मात्र थारा नाही. मैदानाच्या आतमध्ये मिड विकेट आणि मिड ऑनच्या अगदी मधोमध चेंडू निघून जातोय. 6 धावा यूज 6.
20 धावा फलकावरती एक जबरदस्त आक्रमकता सिद्ध केली गेली। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज प्रकाशच्या बॅट मधून येणारा हा दर्जेदार षटकार आणि धावांची गती फलकावरती 20 धावा 20 रन्स। अजून 2 चेंडूंना सामोरं जायचं आहे। अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला। इंटू द गॅप मध्ये खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय गलीमध्ये। तत्पूर्वी 1 धाव आणि 1 धावे सहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती 21 धावा। शेवटचा चेंडू आहे 21 धावा या फलकावरती। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी एक्सर संघ तर दुसऱ्या बाजूला आर्या 11 बोरिवली हा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 हात करतोय। धावांची गती 21 धावा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते। शेवटचा चेंडू आहे अचूक टप्पा म्हणता येणार नाही। वाईटचा इशारा निश्चित स्वरूपाने येईल यात काही शंका नाही। वाईटच्या माध्यमातून धावांची गती पुढे सरकली जाते। एकंदरीत पाहिलं तर 22 धावा 22 रन्स। आउटसाइड द ऑप्शन व्हाईट यॉर्करच्या माध्यमातून आपण पाहतोय चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नात होते। तत्पूर्वी चेंडू आपण पाहतोय व्हाईटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। धावांची गती फलकावरती 22 2 गडी बाद। शेवटचा चेंडू आहे या वेळेस मात्र ऑन साइडला आखूड टप्प्याचा चेंडूला मात्र फारा नाही। सुंदररित्या चेंडूला वलवलं गेलंय। चेंडूला मात्र फेकून दिलंय। 6 धावा यूज 6 धावांची गती फलकावरती 28 धावा पाहायला मिळत आहेत। या षटकामध्ये एकंदरीत पाहिलं तर 3 उत्तुंग षटकार ठोठावले गेलेत आणि धावांची गती एकंदरीत 28 धावा आणि विजयाकरिता लक्ष ठेवलं गेलंय 29 रन्स टू विन। 29 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या। त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे मी विनंती करतोय। उपसरपंच चषक 2022 चा हा दैदिप्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। यानंतर आम्ही लगेच चिट्ट्या उडवणार आहोत। 2 संघ आपण पाहिले तर एका बाजूला RK दत्ताली स्पोर्ट्स जुचंद्र तर दुसऱ्या बाजूला आपण दुसरा संघ पाहिला तर ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि आज तिसरा संघ कोणता याकडे जरूर नजरा असतील मैदानाच्या आतमध्ये। चला दत्ताली स्पोर्ट्स जुचेंद्र संघाचा संघ नायक दीपेश पाटील यांना आम्ही विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे आणि तदनंतर ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचा संघ नायक साहिल पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे। गावदेवी एक्सर संघ आपण खेळाडू कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे। आर्या 11 बोरिवलीचे जे पाठीराखे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण खुर्च्या खाली करा, त्यांना बसण्यासाठी व्यवस्था करायची आहे। जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये 2 संघादरम्यान। चला 2 बॅटर्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या। आई गावदेवी संघाला विनंती असेल की आपले 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करावायचे आहेत। एका बाजूला गौरव निश्चित स्वरूपाने पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला हितेश। चला गोडदेव संघाचा संघ नायक साहिल पाटील त्वरित या, आम्ही विनंती करतोय। आपण चिट्ट्या उडवणार आहोत 3 संघादरम्यान। बघून काळीच फोन मला कर आम्ही लगेच 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा। 19 रन्स 29 रन्स टू विन हे समीकरण 12 चेंडू मध्ये पाहायला मिळतंय। 2 बॅटर चला लगेच घाई करा प्लीज, जास्त वेळ दवडला जाणार नाही याकडे लक्ष द्या। अजून 2 सामने खेळवायचे आहेत अन्यथा फायनल कमी षटकांची खेळवली जाईल। या लगेच घाई करा प्लीज। जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला मात्र बाय असेल याची नोंद घ्या। 2 प्रतिनिधी आहेत आपण पाहून घ्यायचं आहे। मी विनंती करतोय दोन्ही संघाचे राखीव प्रतिनिधी आपण बघायचं आहे कोणती चिठ्ठी उचलली जाते याकडे लक्ष द्या।
बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये येत असताना गौरव एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला हितेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करतोय. जो संघ विजयी होईल तो संघ मात्र 2 हात करेल. आई गावदेवी या 2 संघादरम्यान जो संघ विजयी होईल तो संघ मात्र 2 हात करेल. आर के दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या विपक्ष सेमी फायनल मध्ये पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश येतोय. पहिलं षटक हाताळण्याकरिता स्ट्राईकला गौरव तर नॉन स्ट्राईकला हितेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही संघादरम्यान आपण पाहतोय हा सामना महत्वपूर्ण संघर्ष जारी मैदानाच्या आतमध्ये. संघर्षाशिवाय जीवन नाही आणि खेळामध्ये संघर्ष तुम्हाला करावाच लागेल. पहिला चेंडू फ्लिकच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात होते. तत्पूर्वी एक धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या चेंडूवरती सिंगल येत असताना 11 चेंडू 28 धावा हे सामन्याचं समीकरण. 11 चेंडू आहेत, 28 धावांची आवश्यकता. हे 2 जे बॅटर आहेत या 2 बॅटर्स वरती मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा असतील, कारण सकाळच्या सत्रापासून जबरदस्त खेळ साकारला गेलाय या खेळाडूंच्या माध्यमातून. आणि हे 2 फलंदाज जर तग धरून राहिले तर निश्चित स्वरूपाने ह्या सामन्याला आपल्या दिशेने वळवतील यात काही शंका नाही. लेफ्ट हँड बॅट्समन हितेश स्ट्राईकला येतोय. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा जो हकदार ठरला गेला होता. आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये गौरव या फलंदाजाने काही जबरदस्त कामगिरी साकारली होती. चला आर्या 11 थोडस घाई करा प्लीज, थोडं कॉपरेट करायचं आहे मी विनंती करतोय. लास्ट वॉर्निंग तुम्हाला दिली जाते, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. प्रत्येक चेंडूला मात्र मीटिंग घेऊ नका मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहिलं न्याहाळलं बाकीचं काम मात्र पंचांवरती सोपवलं जाते. यस इट इज अ वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावांची गती फलकावरती 2 धावा. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ आपण पाहिलं तर तुल्यबल पाहायला मिळत आहेत. एका बाजूला 29 धावा जरूर उभारले आहेत, मात्र त्या अचीव करण्याच्या ध्येयाने आम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलोय आणि आमच्यामध्ये ती क्षमता कॅपेबिलिटी आहे हे दर्शवत असताना फुल टॉप चेंडू सरळ बॅटने चेंडूला वळवलं गेलंय. एक धाव अर्जित करत असताना धावांची गती फलकावरती पाहायला मिळते ती 3 धावा 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 10 चेंडू 26 धावा हे सामन्याचं समीकरण. 10 चेंडू 26 धावा हे विजयाचं समीकरण पाहायला मिळते. आमच्या मुख्य मंचावरती प्रवीण खंडू भगत साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत असताना सुंदर खोलवर चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकदा वर्जित केलं गेलंय. अप्रतिम टप्पा अचूक ठेवला गेलाय. खोलवर चेंडू हाताळण्यामध्ये माहेर असलेला प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावांची गती फलकावरती 4 धावा. इथून चेंडू आहेत ते 9 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. आई गावदेवी एक्सर या संघासमोर. गोलंदाजी मार्क वरती प्रकाश पुनश्च एकदा येत असताना यावेळेस ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. तत्पूर्वी चेंडू पॅड वरती ब्रश होऊन निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडू 4 धावा या फलकावरती 8 चेंडू 25 धावा. तर पहिलं षटक काही जबरदस्त गौरवने हाताळलं होतं. तदनंतर अंकितच्या गोलंदाजीवरती ते 3 उत्तुंग षटकार आले आणि तिथून मात्र समीकरण बिघडले गेलं मैदानाच्या आतमध्ये. अजून सामना बॅलेन्सिंग आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर निश्चित स्वरूपाने सामन्यामध्ये रंगत वाढेल यात काही शंका नाही. सरळ बॅटने चेंडूला वळवलं गेलंय. एकदा वर्जित करत असताना धावांची गती फलकावरती 5 धावा. चेंडू आहेत ते 7 आणि 7 चेंडू मध्ये 25 धावा 24 धावा हे समीकरण. 7 चेंडू 24 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोचलं गेलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज खोलवर चेंडू होता. ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केले गेले. दुसऱ्या धावेसाठी वळाले. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात असतील का, मात्र 2 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय धाव फलकावरती. 1 शॉट असा इशारा केला गेलाय पंचांच्या माध्यमातून.
आणि धावांची गती मात्र 1 ने पुढे येत असताना 6 धावा. आता चेंडू आहेत ते 6 आणि 6 चेंडू 23 धावा. हे समीकरण 6 चेंडू 23 धावा. चला, नो टाइम नो मीटिंग, डोंट वेस्ट द टाइम. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा वर्जित केले गेले आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ते एकंदरीत 7 धावा. 5 चेंडू 22 धावा. धावा या होऊ शकतात. मी करेन हा आत्मविश्वास असणं गरजेची गोष्ट आहे. कॅपेबिलिटी ॲबिलिटी पाहायला मिळते गौरव या फलंदाजामध्ये. धावांची गती 7 धावा आहेत. 5 चेंडू 22 धावा. हे समीकरण येऊन पोहोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. खोलवर चेंडू, अप्रतिम टप्पा अचूक पाहायला मिळाला. तत्पूर्वी फलंदाज आपण पाहतोय रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होत असताना यस इज गॉन. हितेश बॅक टू द डगआउट. 4 चेंडू 22 धावा. चार चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. दत्ताली संघाचा संघनायक मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. लगेच आम्ही टॉस करणार आहोत हा सामना संपन्न झाल्यावरती. 4 चेंडू मध्ये 22 धावा. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज सज्ज होते ऑन साइडला. सामना अजूनही समाप्त झाला नाही. चेंडूला मात्र फेकून दिले सरळ बॅटने डीप लॉंगॉनच्या वरतून. 6 धावा. यूज 6. चेंडू आणि 16 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला उच्च फटक्यामध्ये चेंडूला कन्व्हर्ट केले गेले. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल प्राप्त केले गेले. इथे मात्र एखादा मोठा फटका आला असता तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय रंगत वाढली गेली असते. येथून चेंडू आहेत ते 2 आणि 2 चेंडू मध्ये 15 धावा. हे सामन्याचं समीकरण येऊन पोचलं गेलंय. तर हुकच्या फटक्यामध्ये कन्व्हर्ट करत असताना ताकद तितकीशी झोकली गेली नव्हती. फलंदाज आपण पाहतोय गौरवच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होतोय. भावेश इथे मात्र प्रयत्न आपण पाहतोय. अपर कटचा फटका. चेंडू डीप थर्ड मॅनला सीमारेषा पलीकडे. अभय याच्या स्वागताकरिता 4 धावा. आता चेंडू आहे 1 आणि 1 चेंडू 11 धावा. हे समीकरण येऊन पोचले गेले मैदानाच्या आतमध्ये. जिंकल्यानंतर कोणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. खोलवर चेंडू होता. सरळ बॅटने खेळलं गेलंय आणि तत्पूर्वी मात्र विजयी ठरला जातोय संघ आर्या 11 बोरिवली. हा संघ मात्र अंतिम 3 मध्ये दाखल होतोय. अभिनंदन आणि हार्ड लक आई गावदेवे एकसर. तुम्ही खूप चांगला खेळ दाखवला आणि तुमचे कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण टॉस